बनवला आहे ना ज्यूस मम्मीने घरामध्ये, हेल्दी ज्यूस. तर गाईज घरातच ज्यूस बनवून प्यावे, कारण बाहेरचा ज्यूस नाही प्यायचा. केमिकल्स असतात, तुमची स्किन, पोट, तुमचं शरीर खराब. थोडी मेहनत लागते, पण ठीक आहे. तुम्ही घरच्या ज्यूसमध्ये आणि बाहेरच्या ज्यूसमध्ये बघा, खूप फरक असतो. आणि घरच्या ज्यूस पिल्याने तुमचं स्किन फ्रेश आणि एनर्जी वाटणार. पण हे दररोज नाही प्यायचं आहे ना गाईज, कारण हे कोणाला पचतं नाही पचतं. तर हे 2 दिवसाने किंवा हप्त्यातून 3-2दा प्यायचं, कारण याने स्टोन होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे कधीतरी तुम्हाला असं वाटलं की एनर्जी लो आहे माझी, थकान आहे, तर हे नक्की तुम्ही ट्राय करा. आणि ह्याच्यामध्ये हिंग टाका चिमूटभर, आणि काळी मिरी टाका पावडर पिसून, आणि मस्त असं ह्याचा ज्यूस असं काढून थोडं पाणी टाकून पिसून प्या. फायनली ज्यूस तयार. तर मम्मीने बनवलं टमाटरचा ज्यूस आणि आता मला 1 ग्लास प्यायला दिलाय. तर आता मी 1 ग्लास पूर्ण संपवणार ज्यूस, सर्वांना पण भेटेल. कारण की ज्यूसचा मी व्हिडिओ कॅप्चर केला, त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रीडियंट्स टाकायचे ते माझ्या मम्मीने सर्व सांगितले. जर तुम्हाला पण प्यायचं असेल तर तुम्ही घरात बनवून प्या, आणि सगळे इन्ग्रीडियंट्स सांगितले काय काय टाकायचे. आणि माझा ज्यूस पिऊन झाला. तर याच ग्लासमध्ये मी माझ्या बहिणीला ज्यूस देते, कारण की एका ग्लासमध्ये पिल्याने प्रेम वाढतं आणि मला कधी हिचं प्रेम कमी नाही पाहिजे. मेकअप करायला लागले, खराब झाला तर लय कुत्र्यासारखी मारेल. हां.